शेवट तो भला माझा बहु गोड झाला। आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा। शेवट तो भला माझा बहु गोड झाला। आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा। परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला। आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा। परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला। आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा। तुका म्हणे वाणी गेले आता घेऊ धनी। आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा। तुका म्हणे वाणी आता घेऊ धनी। आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा। भेटी रखुमाईच्या वरा। विठोबा रखुमाई काय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई। विठोबा रखुमाई हाँ विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई। शेवट तो भला शेवट तो भला। शेवट तो भला। शेवट तो भला। शेवट तो भला शेवट तो भला भला। शेवट तो भला। शेवट तो भला। माझा बहु गोड झाला। माझा बहु गोड झाला। आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा। माझा भाऊ गोड झाला। माझा भाऊ गोड झाला। आलो निजाच्या माहेरा। आलो निजाच्या माहेरा। भेटी रखुमाईच्या वरा। भेटी रखुमाईच्या वरा।
रुक्माईच्या वरा
खाली बसा खाली बसा टाळकरी आला टाळकरी बसलेले टाळी वाजवा असा वा 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 टाळकरी वा माझा भाऊ गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा तुका म्हणे वाडी तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी आलो निजाच्या माहेरा बेटी रखुमाईच्या वरा वचन ऐका कमळापते वचन ऐका कमळापते वचन ऐका कमळापते बोला बोला सगळी बोला वचन ऐका कमळापते 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 माझे रंकाचे वेनाते माझे रंकाचे वेनाते कर जोडी तो कते काळे कर जोडी तो कते काळे माझे रंगाते वेणते माझे रंगात वेणते तो कते काळे कर जोडी तो कते काळे वचन ऐका कमळापते माझी रंगाची विनंती कर जोडी तो कते काळे आपणा वचन ऐका कमळापते माझी रंगाची विनंती कर जोडी तो कते काळे आपणा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरणा संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती वारवा पवन सुत बिनती वारवा हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती वारंवार पवन सुत बिनती वारंवार सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुक या देवा यावरी न करावावे मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या किंवा मस्तक माझा पायावरी या वार करी संतांच्या शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा अनंत कला अनंत कृपा निधान भक्त करोवरून आले रुक्मिणी प्राण संजीवन सर्व जगदादार पंढरीश भगवान परमात्मा
सकल संत मायबाप ज्यांचा अभंग या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे, गायलेला आहे, उच्चारलेला आहे, ते श्रीमंत महाराज जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग या ठिकाणी नैमित्तिक कीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे. विठाला विठाला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा आहे. स्वतःचा स्वात्म अनुभव सांगणारा या ठिकाणी अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. सेवेला सुरुवात करत असताना मागं जी बोलत आहेत त्यांना एकदा सांगा, सावकाश बोला. स्वयंपाक वगैरे चालू असेल तिथं कोणीतरी एकदम सांगा. कीर्तनाला प्रारंभ करण्याअगोदर थोडासा परिहार किम निमित्तानं सेवा सर्वांना ज्ञात असलं तरी वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे सांगणं. कैलासवासी वैकुंठवासी आदरणीय आजोबा समान असणारे कैलासवासी वैकुंठवासी गोविंद महादू बनकर आदरणीय तात्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी हा कीर्तन सोहळा संपन्न होतोय. त्यांच्या पश्चामध्ये या परिवारामध्ये ज्यांनी तात्यांच्या खांद्याला खांदा देऊन या ठिकाणी हा संसार पेलला, श्रीमती यमुना गोविंद बनकर आणि एक मुलगा आणि 2 मुले आहेत. आदरणीय दत्तात्रय गोविंद बनकर, सुनबाई वैशाली दत्तात्रय बनकर आणि 2 मुले आहेत, सौ लता सुभाष व्यवहारे आणि सौ सुनीता प्रल्हाद बोराटे. आणि नातवंड परिवार चिरंजीव तुषार दत्तात्रय बनकर, कुमारी स्नेहल दत्तात्रय बनकर, असा हा बनकर परिवार. आणि या बनकर परिवारावरती प्रेम करणारे आपतिष्ट पाहुणे मंडळी, बाहेरगावून आलेली पाहुणे मंडळी, गावातील सर्व ग्रामस्थ महिला मंडळी, पाहुणे मंडळी, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्रातील दिग्गज कलाकार मंडळी, वारकरी कलाकार मंडळी आणि सर्व टाळ घेऊन उभा राहिलेली सर्व वारकरी मंडळी, सर्वांच्या चरणावरती साष्टांग दंडवत ठेवतो. कार्यक्रमासाठी समजा कीर्तनकाराला अचानक अटॅक आला, येणार नाही, समजा आलाच तरी इथं 5, 6, 7 कीर्तनकार उभा येतं, लगेच फेटा बांधून लगेच उभा. त्याच्यामुळं काळजी करायची नाही, क्षणभर सुद्धा लागणार नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी 7-8 कीर्तनकार सुद्धा आहेत, गायनाच्या रूप उपस्थित आहेत. आदरणीय आमचे संगीत विशारद संगीत रत्न अमोलजी महाराज करे बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्यावरती नितांत प्रेम करणारे माझे मित्र हरिभक्त पारायण बाळकृष्ण महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आमचे माझ्यापेक्षा ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्त पारायण आमचे बंधू भाऊसाहेब महाराज करे या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबा तुमच्याही चरणावरती आपला पहिल्यांदाच योग आला कीर्तनाचा. आणि कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे गुरुवारी हरिभक्त पारायण संतोष महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबा दोन्ही मृदंगाचार्य, तोडीला तोड देणारे बरं का. आमचे सूरज महाराज या ठिकाणी उपस्थित. सूरज महाराजांचा पहिलाच माझा परिचय आहे, सुंदर महाराजांचं वाजवणं आहे. आदरणीय आमचे महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे, दोघांचं बी महाराष्ट्रामध्ये नाव आहे, आदरणीय आमचे मारुती महाराज पुरी बाबा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि समस्त मला काय जे कोणाचं नाव माहिती नाही तर तुम्ही म्हणसाल बरं तुझ्या ओळखीची घेतली बाबा. माझा काय पहिल्यांदा मी या गावामध्ये आलेलो आहे. तुमच्या सर्वांच्या चरणावरती साष्टांग दंडवत ठेवतो. या ठिकाणी कीर्तनाचा योग ज्यांनी या ठिकाणी आणला ते माझ्यावरती नितांत प्रेम करणारे वारकरी संप्रदायामध्ये त्यांचं आदरानं नाव घेतलं जातं. ते आमच्यावरती प्रेम करणारे हरिभक्त पारायण जगन्नाथ महाराज भाऊ बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. पळसदेवचे बाबा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही दर्शन घेतो. सुंदर अशी सिस्टीम आहे, त्यांचंही धन्यवाद देतो. कार्यक्रमासाठी सुंदर असं ज्यांना कुणाला कार्यक्रमाला येता आलं नाही त्यांच्यासाठी या ठिकाणी परिवारानं महाराज शूटिंगचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. आपल्या मोबाईलला सुद्धा हा कार्यक्रम आता दिसतोय, ते म्हणजे आमचे राजमुद्रा ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही धन्यवाद देतो. तुम्ही सर्वजणच वारकरी मंडळी आहेत, मस्त काही पायावरी या वारकरी संतांच्या. अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा आहे. लय वेळ न लावता मी अभंगामध्ये प्रवेश करतो, ऐका. अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा आहे, 4 चरणाचा आहे. स्वतःचा स्वात्मानुभव या ठिकाणी प्रगट करणारा अभंग या ठिकाणी निवडलेला आहे. अभंग निवडायचं कारण काय? अभंग डोक्यात माझ्या वेगळाच होता महाराज येताना, मग चिंतन माणूस करत असतो येताना. पण हिता आल्यानंतर या परिवारावरती झालेले संस्कार आणि या परिवारानं वडिलांची केलेली सेवा या ठिकाणी पाहिल्यानंतर मला असं वाटलं की अभंग आपला कुठंतरी चुकतोय घ्यायचा. मग हा अभंग घेण्याचं कारण काय महाराज?
जगद्गुरु तुकोबराय सांगतात बाबा हो, परमार्थामध्ये आलेला अनुभव, संसारामध्ये आलेला अनुभव जमीन आसमानचा त्यामध्ये फरक आहे. परमार्थामध्ये आलेला अनुभव महाराज मुक्तीच्या दिशेने नेतो आणि संसारामध्ये आलेला अनुभव मुक्तीच्या दिशेने नाही ना नेता येत. जगद्गुरु तुकोबारांना संसारामध्ये अनुभव आलाच, पण महाराज हा संसार सगळा महाराज लयाला गेला आणि परमार्थाची अनुभूती आली. परमार्थाची अनुभूती आल्यानंतरच भगवान परमात्म्याने भेट दिली हो. मग काहीसा परमार्थ या परिवारामध्ये आहे. कारण का माझ्या सावता महाराजांनी संसारामध्ये राहून परमार्थ साधला. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबीरी, लसूण मिरची कोथिंबीरी, अवघा माझा हरी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. संत महात्म्यांनी संसारामध्ये राहूनच परमार्थ केला महाराज. पण तिथून पुढे जायचं का आपण? सावता महाराजांच्या समाधी सोहळ्यानिमित्त काही लोक महाराज बोलत असतात माईकवर, सावता महाराज पंढरपूरला गेलेच नाहीत, सावता महाराजांनी घरी पासूनच परमार्थ केला. हे सगळं चुकीचं आहे महाराज. जरा थोडस ग्रंथ पहा, पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन. सावता महाराज पंढरपूरला जात होते हो. प्रत्येक वारी सावता महाराजांची पंढरपूरला होती. संसारामध्ये असताना सुद्धा जरा जाणून घ्या. नामदेव महाराजांची परीक्षा घेताना देवानी स्वतः सावता महाराजांना पंढरपुरामध्ये बोलवलं होतं. हे लोकांना कधी कळणार महाराज? संसारामध्ये राहून सुद्धा परमार्थ करता येतो. संत महात्म्यांनी स्वतःचा स्वात्मानुभव या ठिकाणी प्रकट केलेला आहे. काही लोक संसारातली या ठिकाणी बसलेले आहेत, काही वडीलधारी मंडळ आहेत, काही महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. काही संसारामध्ये प्रत्येकाच्या संसारामध्ये आलेला अनुभव प्रत्येकाचा वेगळा आहे महाराज. या परिवारामध्ये हा परिवार कृषी क्षेत्रामध्ये प्रथम आहे. कारण या ठिकाणी या परिवाराचे चिरंजीव आहेत, त्यांना पुरस्कार सुद्धा भेटलेला आहे. मी काय म्हणतोय, ह्यांना विचारल्यानंतर कृषी क्षेत्रामध्ये आधुनिक पद्धतीने शेती कशी करावी हे विचारल्यानंतर हा परिवार सांगेल ना महाराज. मला काय सांगायचंय, स्वतःचा अनुभव या ठिकाणी प्रगट करेल ना. मग संसारामध्ये सुद्धा आलेला अनुभव वयस्कर मंडळी आपल्या लेकराला सांगत असतात, जरा नीट वाग संसारामध्ये. अरे आमच्या वेळेला असं नव्हतं बाबा, परिस्थिती खूप बिकट झालेली आहे. कारण का मी जे दिवस सहन केले ते तुला सहन करता येऊ नयेत म्हणून मी या ठिकाणी तुला सांगतोय. संत महात्मे सुद्धा असे आहेत. वेळोवेळी संत महात्म्यांनी आपल्याला वेळोवेळी जागा ठेवलं. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, मावी जननी देव माता, चुकावी व्यथा जन्माच्या. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी देवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथ, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या. स्वतःचा स्वात्मानुभव या ठिकाणी प्रकट केला. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. बर हा अनुभव महाराज जगद्गुरु तुकोबराय भूतकाळातला सांगतायत का, वर्तमान काळातला सांगतायत का भविष्य काळातला सांगतायत? तिन्ही काळातला महाराज अनुभव जगद्गुरु तुकोबरायांनी गाथ्यामध्ये मांडलेला आहे. तिन्ही काळाचा अनुभव माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी मध्ये मांडलेला आहे.
तुम्ही म्हणताल महाराज असं कसं म्हणताय, त्याच्यासाठी काहीतरी ठोस प्रमाण पाहिजे ना, त्याच्याशिवाय तुम्ही बोलू नका. लक्षपूर्वक ऐका. तिन्ही काळामध्ये संत महात्मे जगले, तिन्ही काळामध्ये संत महात्मे जगले. वयस्कर माणसांपाशी बसल्यानंतर वयस्कर माणसं म्हणतात बघा, आमच्या वेळेला असं नव्हतं, लय पाऊस पडायचा आमच्या वेळेला. बरोबर आहे का नाही? लय पाऊस पडायचा आमच्या वेळेला, आमच्या वेळेला असं नव्हतं. बरोबर आहे का नाही? काही तरुण मंडळी पशी बसल्यानंतर तरुण मंडळी महाराज वर्तमान काळाचा विचार करतात. काही मोजकी माणसं आहेत महाराज, ते फक्त भविष्य काळाचा विचार करतात. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, संत महात्मे 3 काळामध्ये सुद्धा जगले. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ. सर्व वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणून सांगतोय, नाहीतर मला आई वडिलाचं लय काही बी सांगता येते. गाणी तर मांदळी पाठायती माझी. फक्त तुम्ही उभा राहिलाय म्हणून सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या ठिकाणी सांगतोय. 3 काळामध्ये संत महात्मे जगले. आमचे गुरुवर गोड सांगतात, 3 काळामध्ये संत महात्मे जगले. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ. लोक सुद्धा महाराज 3 काळामध्ये जगतात हो, पण आमचे संत महात्मे सुद्धा 3 काळामध्ये जगले. त्याच्यासाठी प्रमाण आहे का काय? काय प्रमाण आहे त्याच्यासाठी? बोला पाटकीनं पुढे जायचंय आपल्याला. व्याकरण सगळ्याच आहे ना. काही तरुण मंडळी या ठिकाणी शिक्षित बसलेले आहेत, काही माझ्या भगिनी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. व्याकरण कळतं ना तुम्हाला? 3 काळामध्ये संत महात्मे जगले. 3 काळामध्ये भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ. या 3 काळामध्ये संत महात्मे जगले. अभंग काय? आम्ही वैकुंठ वासी, आम्ही वैकुंठ वासी, आलो याचे कारणासे, आलो याचे कारणासे, बोलिले जे रोजे, बोलिले आमच्या भोग महाराजांसाठी एका टाळ्या वाजवा. एवढं सोपं आहे बाई. प्रमाण देणं एवढं सोपी गोष्ट नाही. समजू नका खाली बसलेले. आणि परफेक्ट प्रमाण दिलंय त्यांनी. कशासाठी? विश्लेषण करतो ना मी, ऐका. आम्ही वैकुंठवासी, भूतकाळ आहे, आलो याची कारणाशी, आलो याची कारणासाठी वर्तमान काळ, आणि झाडू संतांचे मार्ग भविष्य काळ. तिन्ही काळामध्ये संत महात्मे जगले. तसं तिन्ही काळामध्ये आपल्याला सुद्धा जगता आलं पाहिजे. काही लोकांना संसारामध्ये आलेला अनुभव, काही लोकांना परमार्थामध्ये आलेला अनुभव. प्रत्येक जण महाराज प्रत्येकाला सांगत असतात, पण अनुभव प्रत्येकालाच आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, प्रत्येकाला अनुभव आहे. आम्हाला सुद्धा अनुभव आला. आम्हाला सुद्धा महाराज आमचा शेवट गोड व्हावा, ह्याच्यासाठी आम्हाला महाराज मार्ग धरावा लागला ना. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे. प्रत्येकाला रस्ता आहे, फक्त तो सापडत नाही. संसारामध्ये प्रत्येकाला वाटतं सगळ्याचं चांगलं व्हावं, पण परमार्थामध्ये वाटतंय का हो?
परमार्थामध्ये कोणी कोणाचा विचार करत नाही. परमार्थामध्ये प्रत्येकालाच प्रत्येकाचा रस्ता धरला पाहिजे. बरोबर आहे की नाही? संसारामध्ये कुठलीही गोष्ट आपण कुठंही कमी करत नाही. समजा लग्न आहे, लग्नामध्ये कुठलीही गोष्ट आपण कमी करत नाही. जिथल्या तिथं सगळ्या गोष्टी असतात त्या. पण ह्या परिवाराचं कौतुक करा एवढं थोडं आहे. सगळ्या गोष्टी टापटीप ठेवलेल्या आहेत कीर्तनामध्ये, परमार्थामध्ये. जिथले तिथं सगळं आहे. पाणी बिस्लरी महाराज घ्या, गुळ लगेच घ्या. सिस्टीम टाईट आहे. मंडप एकदम सुंदर, जिथली तिथं. नाहीतर असं नसतं महाराज. पकवाजाला कणिक जर नसली की नाही तरी लोक म्हणते ती घ्या बागवून. टाळ नसलं घ्या बागवून. लक्षपूर्वक ऐका. जसा संसार महाराज आपण दणदणीत आणि खणखणीत करतो, तसा परमार्थ सुद्धा आपल्या जीवनामध्ये दणदणीत आणि खणखणीत झाला पाहिजे. तर आपला शेवट गोड होईल महाराज. नाहीतर आपला शेवट गोड होणार नाही. ऐका, मला सांगा, आपला प्रारंभ चांगला असावा का आपला शेवट चांगला असावा? जाणकार मंडळी खाली बसल्यात म्हणून प्रश्न विचारतोय मी. बोला. शेवट मग प्रारंभ वाईट असावा आपला? आपला प्रारंभ सुद्धा चांगला असावा आणि शेवट सुद्धा चांगला असावा. प्रारंभ असावा ना. बर, दुसरा एक प्रश्न आहे. आपली सकाळ चांगली असावी का संध्याकाळ चांगली असावी? बोला. सकाळ संध्याकाळ वाईट असावी? सकाळ सुद्धा चांगली असावी का? प्रभाते मनी रामचिंतित जावा. बरोबर आहे की नाही? सकाळी उठल्यानंतर काय आहे? आंघोळ आहे, नित्यनेम आहे. बरोबर आहे की नाही? भगवान परमात्म्याची पूजा आहे. आपल्याला फ्रेश वाटतं महाराज. आपल्या अंगामध्ये ऊर्जा निर्माण होते सकाळी लवकर उठल्यानंतर. बरोबर आहे की नाही? सकाळ सुद्धा प्रत्येकाच्या जीवनातली चांगली असावी, संध्याकाळ सुद्धा प्रत्येकाच्या जीवनातली चांगली असावी. तुम्हाला सांगू का, अंगामध्ये एकदा आळस शिरला, आळस नावाचा राक्षस जर शिरला ना, तर लई दिवस लागत नाहीत महाराज हे शरीर नाश व्हायला. कितीही माणसाकडे संपत्ती असू द्या, कितीही जमीन असू द्या, कितीही मोठी गाडी असू द्या, एकदा जर आळस नावाचा शत्रू आणि राक्षस जर आपल्या अंगामध्ये शिरला, लक्षात असू द्या, हे शरीर नष्ट व्हायला खूप उशीर लागत नाही. त्याच्यासाठी आपलं उठणं लवकरात लवकर असावं, लवकरात लवकर असावं आपलं उठणं. सकाळ सुद्धा आपल्या जीवनामधील चांगली पाहिजे, संध्याकाळ सुद्धा आपल्या जीवनातील चांगली पाहिजे. संध्याकाळी काय आहे हो? खूप गोड सांगितलं महाराज. संध्याकाळी मिलन आहे. संध्याकाळी मिलन आहे कुणाचं? गाई आणि वासराचं, देव आणि भक्ताचं, आणि महाराज आई आणि लेकराचं. विठाला 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 विठाला. आई आणि लेकराचं मिलन सांगितलं संध्याकाळी. आई आणि लेकराचं. कल्पना करा, आपण दिवसभर बाहेर आहे, वडीलधारी मंडळी माता भगिनी काबाड कष्ट करण्यासाठी बाहेर असतात. बाहेर असल्यानंतर दिवसभर आपण एवढं काबाड कष्ट केलं, घरी गेले गेले आपण झोपणारच आहे, आता जेवायचं नाहीच. प्रसंग डोळ्यासमोर उभा करा. खूप कंटाळलेलो आहे आपण. घरी गेले गेले फक्त झोपायचंय, अजिबात जेवण सुद्धा करायचं नाही. घरामध्ये पाऊल ठेवल्याबरोबर गेट उघडलं आणि गेट मधून पाऊल बाहेर आत टाकल्याबरोबर बाळ आपलं दुडू दुडू पळत येतं आपल्याकडे. बाळ दुडू दुडू पळत आल्याबरोबर महिला मंडळ महाराज ती आई बाळ उचलून घेते, वडीलधारी मंडळी बाळ उचलून घेतात आणि 2-4 पापे त्याची घेतल्यानंतर त्याला काळजाला जर एकदा लावलं का नाही बाळाला, दिवसभराचा शिनवटा निघून जातो. दिवसभराचा शिनवटा निघून जातो बाळ महाराज घेतल्यानंतर. जवळ घेता सीना गेला, जवळ घेता सीना गेला, जवळ घेता गेला, जवळ घेता गेला. ओ देवीचा रे आपुला, देवीचा रे आपुला, जवळ घेता सीना गेला, जवळ घेता सीना गेला. देह विसरे आपुला,
बराचा शिनोटा निघून जात असतो माय मावल्यावर, बरोबर आहे की नाही? बाळाला घेतल्याबरोबर बाळाच्या गालावरून आपण हात फिरवतो. बाळाचा मुखचंद्र सुकला, कुणाची दृष्ट झाली याला. बाळ खांद्यावरती आल्याबरोबर, आपल्या हातामध्ये आल्याबरोबर आई अंगाई गायला सुरुवात करते. हो, संत सुद्धा महाराज अंगाई गातात, आई सुद्धा अंगाई गाते, पण फरक आहे, फरक आहे, फरक आहे. आई अंगाई गाते, निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. आणि भाग्यवान आहेत महाराज ज्या लोकांना आईचा पदर महाराज तोंडावरती कांबरायला भेटला, पांघरून भेटलं पदराचं. जे भाग्यवान आहेत लोक. आज माझ्या पाडसाला झोप काग येत नाही, निंबोनीच्या झाडा माग चंद्र झोपला ग बाई. आईची अंगाई. संत महात्मे आपल्याला सुद्धा महाराज अंगाई गातात, पण झोपण्यासाठी नाही, जाग करण्यासाठी. मगाशी जाग केलं ना आपण, मोठा जागे वारे आता. जग जोगी जग जोगी जाग जाग बोलती, जग जोगी जग जोगी जाग जाग बोलती. जग जोगी जग जोगी जाग जाग बोलती, जग जोगी जग जोगी जाग जाग बोलती. हे जग जोगी जग जोगी जाग जाग बोलती, जग जोगी जग जोगी जाग जाग बोलती. हो जग जोगी जग जोगी जाग जाग बोलती, जग जोगी जग जोगी जाग जाग बोलती. जागता जगते राख काही भाव, जग जोगी जग जोगी जाग जाग बोलती. जग जोगी जग जोगी जाग जाग बोलती. जागता जगते राख काही भाव, जग जोगी जग जोगी जाग जाग बोलती. जग जोगी जग जोगी जाग जाग बोलती, जाग जाग बोलती. संतांची अंगाई वेगळे, आईची अंगाई वेगळे. उचलून घेतल्यानंतर दिवसभराचा शिणवटा निघून जातो. आई आणि लेकराचं प्रेम सांगितलं संध्याकाळचं, बरोबर आहे ना? गाई आणि वासराचं मिलन सांगितलं महाराज. दिवसभर गाई चरण्यासाठी बाहेर असू द्या, घरी आल्याबरोबर वासरू गाईपाशी येतो. वासरू गाईपाशी येतं. हे संध्याकाळचं मिलन सांगितलं. आणि देव भक्ताचं संध्याकाळचं मिलन सांगितलं. दिवसभर बाहेर असल्यानंतर संध्याकाळी आपण दिवाबत्ती करतो का नाही हो? बरोबर आहे की नाही? मग देव आणि भक्ताचं मिलन सांगितलं संध्याकाळचं. लक्षपूर्वक ऐका. तसं भक्ताच्या ताब्यामध्ये देव असलाच पाहिजे, या मताचा मी आहे. का आपल्या हातामध्ये देव नसला पाहिजे हो? आपल्या महाराज मुठीमध्ये देव असला पाहिजे. म्हणून ऐका, मुलगा ताब्यात बापाला शोभाय, मुलगा ताब्यात बापाला शोभाय, मुलगी ताब्यात आईला शोभाय, नोकर ताब्यात मालकाला शोभाय, सून ताब्यात सासूला शोभाय, तसं देव ताब्यात भक्ताला शोभाय. विठाला 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 जीवनामध्ये जगत असताना देवावरती एवढी तरी आपली श्रद्धा असली पाहिजे. अलीकडे लोकांची श्रद्धा राहिली नाही. लोक सहज बनून जातात, अलीकडे देव राहिला नाही. मग आपला शेवट कसा गोड होणार? किमान प्रत्येकाने तरी एक महाराज असा विचार केला पाहिजे जीवनामध्ये,
आपला एक ना एक दिवस आपला आहेच आणि तो आपल्याला शेवट गोड केला पाहिजे. लोकाला असं वाटतंय आपण मरणारच नाही, असंच लोक जगतात. मरणारच नाही आपण, ध्यानात असू द्या. आपल्या सुद्धा घरी असा एक कार्यक्रम होणार आहे. आपल्या सुद्धा घरी असा एक कार्यक्रम होणार आहे. त्या कार्यक्रमाला सगळी असणार, फक्त आपण नसणार. म्हणजे मी नाही बरं का, मी मरणार नाही 5-25 वर्ष अजून. सगळी असणार लोक, फक्त आपण नसणार. हा एक लक्षात असू द्या. आपला तुम्हाला सांगू का, मी कितीही प्रसिद्ध झालो, आदरणीय करे महाराज, समजा मी प्रसिद्ध झालो, किती दिवस प्रसिद्ध होईल हो? 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष लयत धरू. 6व्या वर्षात तरी माझ्यापेक्षा कोणतरी येईल का नाही? एक ना एक दिवस असा येणार आहे, तो तुमचा बाप असणार आहे. हा मग एक ना एक दिवस आपल्या जीवनामध्ये येणार आहे आणि हे शरीर घेऊन जाणार आहे. देह हे काळाचे, धन कुबीराचे. तुम्ही सुद्धा जाणार आहे. पण खरं सांगू का, मरणाची भीती मला लय वाटते हो करे महाराज. मला असं स्वप्न पडलं की मी खरंच खलास झालोय. खरंच पडलं होतं मला स्वप्न महाराज, खोटं बोलत नाही. मला तवापासून भीती वाटायला लागली मरणाची. मी गाडी सुद्धा चालवताना महाराज सीट बेल्ट लावल्याशिवाय गाडी चालवत नाही. गाडीत बसताना सुद्धा महाराज घरची देव सगळ्याचं दर्शन घेऊनच गाडीत बसतो. वैतागच नको आपल्याला. खरंच भीती वाटते महाराज. अवघड आपला दिवस कुठला शेवट आहे सांगता येत नाही. मग महाराज खाली बसलेले लोक म्हणतील मग आमचा शेवट कसा गोड होईल हे फक्त आम्हाला सांगा. मग आम्हाला भगवान परमात्मा पर भेटणार नाही हे फिक्स आहे. आम्हाला भगवान परमात्मा भेटणार नाही, पण आमचा शेवट गोड व्हावा. किमान तुम्हाला आलेला अनुभव तरी आम्हाला सांगा. महाराज सांगतात एक कलियुगामध्ये तुम्हाला सांगू का शेवट कधी गोड होईल. देव भेटणार नाही हे फिक्सच आहे. शेवट कधी गोड होईल तुम्हाला एक गोष्ट सांगू का, एक अट्टहास मनामध्ये ठेवा. कुठला अट्टहास? सगळ्यांनी लक्षपूर्वक आहे का? एक अट्टहास जीवनामध्ये आपल्या असला पाहिजे तरच आपला शेवट गोड होईल. काय अट्टहास आहे महाराज कलियुगामध्ये? मी माझा मुलगा चांगला शिकवीन, मी माझी मुलगी चांगली अधिकारी करीन. बरोबर आहे का? मी माझा परमार्थ उच्च कोटीला नेईल, मी माझा प्रपंच चांगल्या पद्धतीने उभा करीन. मी समाजामध्ये वावरत असताना वागत असताना हे माझं चारित्र्य हे शुद्ध मी ठेवीन. मी वागत असताना कोणाशी भांडण करणार नाही. असा अट्टहास जीवनामध्ये ठेवा ना. असा अट्टहास प्रत्येकाच्या जीवनामध्ये असला ना, प्रत्येकाचा शेवटच गोड आहे. मी सांगतो जरी करणे असेल गोड शेवट ग, जरी करणे असेल गोड शेवट ग, जरी करणे असेल गोड शेवट गा, जरी करणे असेल गोड शेवट गा. काही थोडा बहुत करा लाग पाठ, आई थोडा बहुतला ना करवा पाठ. धरा भक्ती भाव करा बळकट, करा भक्ती भाव करा बळकट. तन मन ध्यान द्या लावून या नीट, तन मन द्या लावून या नीट. जरी
पारमार्थिक दृष्ट्या जर सांगितलं गेलं तर महाराज शेवट सहजासहजी गोड होणार नाही. पण जगद्गुरु तुकोबाराय सांगतात माझा भाऊ गोड झाला. हे कधी गोड आहे का? पण कधी? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, दंभ आणि अहंकार ह्या गोष्टी माझ्यातून गेल्यानंतर मग माझा शेवट गोड आहे. ऐका, हिथं बसलेली सगळी माणसं आता देव आहेत. खाली बसलेली लोक प्रत्येक देव आहेत. आता तुम्ही सगळी देव आहे. काय फरक पडला नाही तुम्हाला? तुम्ही म्हणसाल महाराज आम्हाला अनुभूतीच नाही देव आहे ती. बरोबर आहे का? 15व्या अध्याय उघडा. 15व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात ममय वंश जीवो लोके जीवभूत सनातन हा मनसष्टानी इंद्रियानी प्रकृती स्थानी करशती. देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. खाली बसलेली सगळीच माणसं देव आहे ती. उभा राहिलेली सगळीच माणसं देव आहे ती. या सृष्टीमध्ये जेवढे जीव आहेत त्यांच्यामध्ये देव आहे. पण महाराज सांगतात ऐका गोड, महिला मंडळ लक्षपूर्वक ऐका. एका पातेल्यामध्ये दूध घेतलं. दूध, त्या पातेल्यामध्ये तूप आहे का हो? बोला, माझा फेटा नीट आलाय का? माझा फेटा नीट आलाय का? आलाय ना? उत्तर तुम्ही द्या बरं का. 2 तास फेटा घालत होतो आत मी. हा, पातेल्यामध्ये दूध आहे, त्या दुधामध्ये तूप आहे का? नाही. तिकडे गाय आहेत का? दूध कसं चाललंय इथलं? बोला घेऊ पटकन. तुम्ही लय नाराज दिसताय. एवढं नाराज कीर्तनामध्ये बसत जाऊ नका. फ्रेश बसला पाहिजे माणूस, एकदम टेन्शनच नाही काय अडचण. जरशीच असू द्या दूध. पण कसं चाललंय? 35 रुपये. जाता जाता 1-2 मिनिटाचं उदाहरण देऊन शेतकऱ्यांसाठी पुढे जातो. ऐका गोड, ऐका. उदाहरण असंच ठेवू बरं का. दुधामध्ये तूप आहे. जर थोडं बाहेर येऊन सांगतो सगळी शेतकरी मंडळी या ठिकाणी. मी शेतकऱ्याचाच मुलगा आहे. लिखाय मी काय लय मोठ्याचा मुलगा नाही. ऐका, आपल्या गाईचं दूध 35 रुपये लिटर आहे. पण आपल्या गाईच्या दुधाला दर का म्हण नाही माहितीये का? आपल्या भारत देशाला 65 करोड लिटर दूध लागतं. किती लागतं? बोला की हो. आपल्या भारत देशाला 65 करोड लिटर दूध लागतं. पण आपल्या भारत देशाचं कलेक्शन किती आहे माहितीये का? फक्त 15 करोड. लागतंय किती? 65 करोड. कलेक्शन किती आहे? 15 करोड. बोला, आपल्या भारत देशामध्ये 50 करोड लिटर दूध येतं कुठनं? कलेक्शन 15 करोड आहे, लागतंय 65 करोड. 50 करोड लिटर दूध येतं कुठनं आपल्या भारत देशामध्ये? विचार करण्यासारखी गोष्ट आहे महाराज. जरा जागवा. पिशवीतलं दूध अजिबात कुणी सुद्धा प्यायचं नाही. अजिबात कुणीच पिशवीतलं दूध प्यायचं नाही. मी कुणाच्याच घरी गेल्यानंतर दूध पित नाही महाराज. चहा सुद्धा नाही. तर आपला खर्चच नाही आला की खर्चच नाही आपला. कोण पिशवीतलं दूध प्यायचं नाही. मी का जाणीवपूर्वक सांगतोय? ज्यांना दूध घ्यायचंय त्यांनी शेतकऱ्याच्या घरी जा. शेतकऱ्याच्या घरी गायी आहेत, त्यांच्याकडून दूध विकत घ्या. त्या 4 पैसे त्या शेतकऱ्याला मदत होईल बाबा. आणि महाराज आपला सुद्धा आरोग्य चांगलं राहील. सर्रास महाराज घरी कॅन्सरची पेशंट आहेत. वाईट वाटतं महाराज कीर्तनामधून सांगायला. मी ह्या गोष्टीला कीर्तनातून सांगत नाही, पण सगळी शेतकरी मंडळी या ठिकाणी बसलेत म्हणून सांगतो. शेतकऱ्याच्या गायीच्या दुधाला दर भेटला पाहिजे बाबा. वाईट वाटतं. खरं सांगू का? एक माणूस मला सांगत होता महाराज दुधाचं कॅन जर एक नासलं का नाही, 2च फक्त केमिकलचं टिपकं टाकू देतात. हाय असं दुधाचं कॅन होते. नासलेलं दूध जागवा. आपण जे घरचं पनीर खातो, पनीर दुकानात आणलेलं ते पनीर डुप्लिकेट आहे. पनीर आता प्रत्येक जण टीव्हीला ऐकताय तुम्ही, पनीर डुप्लिकेट आहे. घरी घरी आपल्या महिला मंडळीला सांगत जावा घरच्या घरी पनीर खावा. दुकानातलं पनीर खाऊ नका अजिबात सुद्धा. कारण का? ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपल्या शेतकऱ्याच्या गायीच्या दुधाला दर राहिला नाही. करोडो लिटर दूध महाराज केमिकलनं बनवलं जाते. हे सगळ्यात मोठा शेतकऱ्यावरती अन्याय आहे. विठाला 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 विठाला.
तूप आहे का? बोला. दुधामध्ये तूप आहे, काय करावं लागेल हो? काय करावं लागेल? मंतुनी नवनीता तैसे घे अनंता, जय हो. मंतुनी नवनीता तैसे घे अनंता. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, मंथोनी नवनीता तैसे घे अनंता. मंतुनी नवनीता तैसे घे अनंता, मंतुनी नवनीता तैसे घे अनंता, मंतुनी नवनीता तैसे घे अनंता. हे मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, मंथोनी नवनीता तैसे घे अनंता. हो वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, वाया व्यर्थ कथा सांडी हो मार्ग. वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, हरिमुखे म्हणा, बोला 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 बोला. हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. मंथन केल्यानंतर तूप निघतं, पण मंथन जर चुकलं तर तूप निघणार नाही महाराज. का मंथन चुकल्यानंतर तूप निघणार नाही? महाराज, दुधाचं घुसळण चालू आहे, बरोबर आहे की नाही? घुसळण चालू असताना जर आपण मिठाच्या पोत्यातली पळी जर महाराज त्या दुधामध्ये बुडावल्यानंतर बोला, तूप निघेल का हो? नाही निघणार. तसं जगद्गुरु तुकोबराय सांगतात, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते. जोपर्यंत काम क्रोध लोभ मोह आणि मत्स्य दंभ अहंकार, माझ्याकडे लय मोठी गाडी आहे, माझ्याकडे लय जमीन आहे, माझ्याकडे लय सोनं आहे, मी लय श्रीमंत आहे, जोपर्यंत हा अहंकार आपल्यामध्ये, तोपर्यंत आपला शेवट गोड नाही. या अहंकारामुळं नात्यांमध्ये सुद्धा महाराज दुरावा यायला लागला. एकमेकाला लोक माननाती जाओ, लोकाला वाटतंय मी श्रीमंत का, आहो काय झाले, लोक गरीब आहे ती, पण लोक दाखवतात फक्त श्रीमंत असल्यासारखी, श्रीमंत असल्यासारखी. वाईट वाटल महाराज, मी वेळोवेळी सांगतोय. कालचीच बातमी आहे, कालची बातमी. एक बाप सांगतो बर का, श्रीमंत वाईट नाही महाराज, जर त्या श्रीमंताला हिंदू धर्माचे संस्कार आणि पारमार्थिक दृष्ट्या जर संस्कार असले, तो परिवार श्रीमंतच आहे, तो परिवार श्रीमंतच आहे. पण कालची जर बातमी बघितली माय मावले हो, तर बाप एक मुलीचा सांगतो, श्रीमंताच्या घरी पोरगी देऊ नका. कालची बातमी ऐकली असेल तर लय मला हे करायला सांगू नका तुम्ही. कालचा बाप सांगतो, मशानभूमीमध्ये रडत होता, आणि तो बाप सांगतो, एक गरीबाला मुलगी द्या, शेतकऱ्याला मुलगी द्या, काबाड कष्ट करून मुलगा खातोय ना, जो संस्कार करतोय त्याला मुलगी द्या, फक्त श्रीमंताला पोरगी देऊ नका. गावाला दाखवण्यासाठी श्रीमंताला पोरगी देऊ नका रे. मी जी चुकलोय ते तुम्हाला सांगतोय. जो परिवार अहंकारामध्ये गेला, ज्या परिवाराला महाराज आई वडिलांचा संस्कार नाहीत, तो परिवार लयाला गेल्याशिवाय राहत नाही. लक्षात असू द्या. द्यावे ते धन्यवाद या परिवाराला थोडेत महाराज. तात्यांनी या परिवारावरती केलेले संस्कार या कार्यक्रमाच्या दृष्टीने दिसून येतात. माय बापू, एवढा मोठा सोहळा कोण करतात? परिस्थिती आता दावा होत नाही. मगाशी येताना आपला विषय झालेला,
10 महाराज तिसऱ्या दिवशी उरकतील लोक. 10 दिवस सुद्धा कोणाला समजा आपण मेल्यानंतर किती जण रडतील हो? काय वाटतं आपल्याला? समजा आपण मेलू, मरणार नाही लवकर लवकर, समजा आपण मेलू, किती दिवस लोक सुतक धरतील हो? लय दिवस नाही, तिसऱ्या दिवशी तर 10वा उरकून टाकणार. उरका, गाव मोकळं करा. आपण जाण्याची लोक वाट बघतात, आपण जाण्याची. लक्षात असू द्या. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जागवा. शेवट सहजासहजी कुणाचाही गोड होत नाही. तो शेवट गोड होण्यासाठी तुम्हाला पंढरपूरला जावं लागेल आणि पंढरपूरच्या पाटलाला तुम्हाला भेटावं लागेल. प्रत्येक गावामध्ये एक एक पाटील आहे महाराज. ते पाटील महाराज सगळ्या गावाचं सगळ्या गोष्टी निवारण करतो का नाही? तसं पंढरपूरचा पाटील सुद्धा आहे. तो या विश्वाचा पाटील आहे. तो आपला शेवट गोड करणार आहे. सुखरूप आयुष्या तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तू. तुम्ही पंढरपूरला गेल्याबरोबर तुमचा शेवट गोड सांगितला. महाराज आम्ही पंढरपूरला गेल्यानंतर, पंढरपूरच्या वाटेला लागल्यानंतर आमचा शेवट गोड होईल का? आणि तो पंढरपूरचा पाटील आमचा शेवट गोड करेल का? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, का करणार नाही? तो सामान्य पाटील नाही. जम्बू या दीपा माझी एक पंढरपूर गाव, बसलेले मंडळी टाळी वाजवा, टाळ टाळ. सगळ्यांनी टाळी वाजवा. जम्बू या दीपा माझी एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देव विठू पाटील त्याचे नाव. धर्माचे नगर देव विठू पाटील त्याचे नाव. चला 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 जाऊ तया ठाया, काही भोजन मागाया. काय काय चला जाऊ तया ठाया, काही भोजन मागाया. विठोबाचा धर्म जागो, त्याच्या चरणी लक्ष लागो. 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 जम्बू या दीपा माझी एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देका विठू पाटील त्याचे नाव. चला जाऊ तया ठाया, काही भोजन मागाया. चला जाऊ तया ठाया, काही भोजन मागाया. विठोबाचा धर्म जागो, त्याच्या चरणी लक्ष लागो. भगवान परमात्मा आपला शेवट गोड करणार आहे. पण लोक काय करते ती माहितीये का? श्रीमंत झालं की बालाजीला जाते ती, आणि गरीब झालं की पंढरपूरला येते ती. काही लोकांनी मला असा प्रश्न विचारला, महाराज बालाजी मध्ये पंढरपूरच्या पांडुरंगामध्ये फरक करू नका. का फरक करू नका हो? देव एकच आहे की. अहो देव एकच आहे, मी कुठं म्हणले दोन आहेत? सगळं देव एकच आहेत, पण
लोकांनी फरक केल्यामुळे बोलावं लागते. श्रीमंत झाले की लोक बालाजीला जातात आणि गरीब झालं की माणसं पंढरपूरला येतात. पण ऐका, तुम्ही विश्वामध्ये कुठल्याही देवापाशी जावा, तुम्हाला लांबून दर्शन आहे. पण माझ्या पंढरीच भगवान परमात्म्यापाशी पांडुरंगामध्ये पंढरपुरामध्ये आल्याबरोबर तुम्हाला पायापाशी दर्शन आहे. हे पंढरपुराचं महात्म्य आहे महाराज. तुम्हाला डायरेक्ट पायापाशी दर्शन आहे. बाकीकडे दुसरीकडे देवाला महाराज शिव सुद्धा देत नाही ते. पण पंढरपुरामध्ये गेल्यानंतर तुम्ही स्पर्श करू शकता देवाला. एवढं महात्म्य महाराज पंढरपूरचं आहे. म्हणून लक्षात असू द्या, आपला शेवट गोड होणार आहे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, दंभ आणि अहंकार ह्या गोष्टी षड विकाराचा नाश झाला. आणि जेवढी संसारामध्ये महाराज आलेली श्रीमंती होती, सगळीच्या सगळी दुष्काळामध्ये सगळी गेली. 65 लाखाची जहागिरी जगद्गुरु तुकोबरायाची होती. 527 एकर जमीन जगद्गुरु तुकोबरायाच्या नावावरती होती. 3600 एकर ऊस होता जगद्गुरु तुकोबरायांच्या सासऱ्याचा. माझ्या नाही, माझ्या सासऱ्याला 90 एकर क्षेत्र आहे आणि सासऱ्याला पोरगा नाही. विषय संपलाय. आणि निमी जमीन आमची कमेसला गेली, फलटणच्या कमेसला. तुम्हाला खरं सांगू का, 3600 एकर ऊस आहे जगद्गुरु तुकोबरायांच्या सासऱ्याचा. कारखान्याला त्यांना इचरूनच कारखाना बंद करावा लागतो. हा, झाली का मुळी संपली का तुमची, ऊस संपला का, करा कारखाना बंद. एवढी सगळी जहागिरी असताना माय मावले हो, 65 लाखाची जहागिरी आहे. आता 65 लाख लय वाटायचं नाही तर लोकाला का. आता लोक हिथं कोट्यवधी लोक, कोट्यवधी आता हिथं बसलेली लोक आहेत ती करोडो मध्ये पैका असलेली लोक. आता इथं कोटी कोटीची लोक इथं खाजली बसलेली बागासदार आहेत. 65 लाख लय वाटणार नाहीत लोकाला. पण पुढं आहे का की 65 लाख कधीच, माग बसलेली लोक 65 लाख कधीच, ज्या वेळेस 1 रुपया तोळा सोनं होतं. 1 रुपया तोळा सोनं होतं तवाच 65 लाख आहेत. आता सोनं कसं चाललंय, 1,35,000 करा गुणिले. एवढी सोपी गोष्ट नाही महाराज. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, एवढी सगळी श्रीमंती असताना सुद्धा दुष्काळ पडला. श्रीमंती सगळी महाराज सावकार होते जगद्गुरु तुकोबराय सावकार. सगळी सावकारकीच्या वह्या महाराज इंद्रायणीमध्ये बुडवून टाकल्या. जमीन होती लोकांना दान केली, अन्नधान्य होतं लोकांना देऊन टाकलं. सगळ्यात महाराष्ट्रातील पहिली कर्जमाफी माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी केली. एवढं लक्षात असू द्या. कधी केली, दुष्काळ पडला आणि महाराजांच्या लक्षात आलं आता लोकांकडे खायला अन्न राहिलं नाही, लोकांकडे द्यायला पैक राहिलं नाहीत. त्याच वेळेस लगेचच्या लगेच कर्जमाफी केली. जगद्गुरु तुकोबराय असं नाहीत म्हणले जून मध्ये करू, नाही 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 नाही, जून मध्ये नाही, लगेचच्या लगेच जगद्गुरु तुकोबरायांनी महाराज कर्जमाफी केली. ध्यानात असू द्या, सगळंच्या सगळं महाराज जगद्गुरु तुकोबरायांकडलं गेलं, काही राहिलं नाही. जमीन गेली, मान गेला, सगळं गेलं. जगद्गुरु तुकोबराय समाजासाठी महाराज झिजले, लोकांनी चांगल्या रस्त्यावरती यावं म्हणून. पण ऐका, ज्या लोकांसाठी जगद्गुरु तुकोबरायांनी सगळी जमीन दान केली, अन्नधान्य दान केलं, सगळ्या सावकारकीच्या वह्या इंद्रायणीमध्ये बुडवून टाकल्या. जगद्गुरु तुकोबराय नामस्मरण करत बसल्यानंतर सगळी लोक गावच्या पाटलाकडे जायची, पाटलाला म्हणायची, पाटील आम्ही गावामध्ये राहू का नको. पाटील म्हणायचे, काय झालं. आहो त्या तुकाराम महाराजाला सांगा म्हणाव जरा भजन बंद कर. सकाळच्या काकड्याचा आवाज आल्यावर लोक म्हणते, बघा लागा ही सकाळ सकाळच चालू केलं ह्यांनी, झोपा लागत नाही. त्या भजन बंद करायला लावा, आम्हाला गावामध्ये त्रास होतोय. एकतर तुकाराम महाराजांना या गावात राहून नाही तर आम्ही तरी जातो. पाटलांनी सांगितलं काळजी करू नका. महाराजांना बोलवून घेतलं. महाराजांना सांगितलं, महाराज तुमच्या आवाजाचा आणि तुमच्या भजनाचा त्रास होतोय लोकांना,
असं म्हटल्याबरोबर जगद्गुरु तुकोबरांच्या डोळ्यातून पाणी आलं महाराज. अरे ज्या लोकांसाठी एवढी जमीन दान केली, एवढं अन्नधान्य दान केलं, एवढ्या कर्जाच्या वया महाराज पाण्यामध्ये बुडवल्या, आणि माझ्याबद्दल तक्रार गावच्या पाटलाकडे केल्यानंतर भगवान परमात्म्याची प्रार्थना देव जगद्गुरु तुकोबरायांनी केली. मुखामधून नामस्मरण येत होतं आणि लोक म्हणायला लागली जगद्गुरु तुकोबरायाचं नामस्मरण बंद करायला सांगा, तोंड बंद करायला सांगा. गावच्या पाटलांनी सांगितलं महाराज तोंड बंद करा. महाराज सांगतात तुम्ही काय माझं तोंड बंद करणार? साक्षात भगवान परमात्मा माझ्या मुखामध्ये येऊन बसलेला आहे. माझं मुख आहे तुम्ही बंद करणार आहे? माझं नामस्मरण तुम्ही काय बंद करणार आहे? लक्षपूर्वक ऐका, माझं नामस्मरण बंद होऊ शकत नाही. का? माझी मजा झाली अनावर वाचा, माझी मजा झाली अनावर वाचा, माझी मजा झाली अनावर वाचा, माझी अनावर वाचा. छंद या नामाचं टाळ टाळ वाजवा सगळ्यांनी. सगळ्यांनी टाळ वाजवा. बसलेले मंडळी टाळी वाजवा. माऊली रे हे पांडुरंग माय बाबा, माय बाबा, हे माय बाबा, माय बाबा, माय बापा. छंद या नामाचा घेतलास. छंद या नामाचा घेतलासे. छंद या नामाचा हे छंद या नामाचा वा वा. घेतलासे. हे छंद या नावाचा. छंद या नामाचा घेतलासे. छंद या नामाचा 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 नामाचा. छंद या नामाचा. छंद या
लोक वाईट वागायला लागली. एक लक्षात असू द्या, आपल्याला जर लोक आपल्या आड वागत असतील, वाईट वागत असतील आपल्याशी, तर आपण लोकांशी वाईट वागायचं नाही. ज्ञानोबा रायांना लोकांनी महाराज दगड मारले, चिखल मारला, एवढ्या सगळ्या गोष्टी महाराज त्रास दिला, तरी माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी एकही शब्द समाजाच्या विरोधामध्ये ग्रंथांमध्ये आलेला नाही. विश्वराग झाले वने, विश्वराग झाले वने, संते चुके व्हावे पावने, संते चुके व्हावे पावने. विश्वरागे झाले बने, विश्वरागे झाले बने, संते चुके जावे पाने, संते चुके भावे पाने. विश्वराग झाले वने, संते चुके व्हावे पाने, संते चुके व्हावे पाने, संते चुके व्हावे पाने. विश्वरागे झाले बने, संते सुखे भावे पाने, संते सुखे भावे पाने, संते सुखे भावे संतांनी दिलेल्या मार्गावरती आपण जर चाललो महाराज, तर आपल्याला समाजामध्ये वावरत असताना कदापिही त्रास होणार नाही, कदापिही होणार नाही. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आम्ही शेवट गोड करण्यासाठी झटलो. एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर ज्या वेळेस अख्खा संसार लयाला गेला, त्यावेळेस ज्यावेळेस देव भेटला, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तेव्हा आमचा शेवट गोड झाला. अभंगाचा पहिला शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला. शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला. शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला. शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला. माझा भाऊ गोड झाला, जय हो. माझा भाऊ गोड झाला, माझा भाऊ गोड झाला, माझा भाऊ गोड झाला. माहेरा आलो ने जा माहेरा, आलो ने जा माहेरा, आलो ने जा माहेरा. हे आलो निजाचा माहेरा, आलो निजाचा माहेरा, आलो निजाचा माहेरा, आलो निजाचा माहेरा, माहेरा, माहेरा. शेवट तो भला, माझा भाऊ गोड झाला. किमान शेवट गोड व्हावा असं तरी आपलं जगणं असावं. नाहीतर अलीकडे जर ग्रंथांचा जर आधार घेतला महाराज, ग्रंथांमध्ये जर पाहिलं तर लक्षपूर्वक आहे का, महाराज सांगतात, एक जण असा गेला, त्याचा प्रारंभ चांगला होता, त्याचा मध्य सुद्धा चांगला होता, पण त्याचा शेवट लय वाईट झाला. बसलेले मंडळी सगळे आहे का, असं कोण आहे महाराज, त्याचा प्रारंभ चांगला आहे, त्याचा मध्य सुद्धा चांगला आहे, पण त्याचा शेवट लय वाईट झाला. त्याचं नाव आहे आंधळा धृतराष्ट्र. महाभारत रामायण ऐकलंय का? माणसं म्हणतात महाराज इथं मराई सवड नाही, रामायण महाभारत कधी ऐकायचो आम्ही? महाभारत आणि रामायण लक्षपूर्वक ऐका. महाभारत काही शिकवतं, रामायण काही शिकवतं. ज्यांना राजकारणामध्ये तरबेज व्हायचंय त्यांनी महाराज महाभारत वाचायचं, आणि ज्यांना घर चांगलं सुखी ठेवायचंय त्यांनी रामायण ऐकायचं.
रामायण महाभारतामध्ये फरक काय? रक्त जर रक्ताच्या विरोधामध्ये गेलं, रक्त जर रक्ताच्या विरोधामध्ये गेलं की महाभारत होतं, आणि रक्त जर रक्ताच्या कामाला आलं रामायण झाल्याशिवाय राहत नाही. माझं ते माझं समोरच्याचं सुद्धा माझंच, माझं ते माझं समोरच्याचं सुद्धा माझंच, ह्याला म्हणायचं महाभारत. आणि माझं ते भावाचं आणि भावाचं ते ही भावाचंच, ह्याला म्हणायचं रामायण. रामायण महाभारतामध्ये फरक कळाला का तुम्हाला? महाभारतामध्ये असा एक होऊन गेला महाराज, त्याचं नाव आहे आंधळा धृतराष्ट्र. त्याचा प्रारंभ चांगला होता, लक्षपूर्वक ऐका. त्याचा प्रारंभ चांगला गेला का? सत्ता संपत्ती तारुण्य त्याच्याकडे होतं. सत्ता होती, संपत्ती होती, तारुण्य होतं, प्रारंभ चांगला होता. मध्य सुद्धा त्याचा चांगला होता का? 100 मुलं होती त्याला हत्तीसारखी, सामान्य नाही महाराज. दिल्लीच्या तख्तावरती बसत होता आंधळा धृतराष्ट्र, सामान्य नव्हता. तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबराय सांगतात त्याचा शेवट वाईट झाला. तुम्ही म्हणसाल महाराज असं कसं? एवढं मोठं त्याच्याकडे पद आहे, त्याच्याकडे संपत्ती आहे, त्याच्याकडे तारुण्य आहे, त्याच्याकडे 100 मुलं आहे ती, एवढा मोठा त्याचा विस्तार आहे, तरी तुम्ही सांगताय त्याचा शेवट वाईट झाला. हो, वाईट झाला. आपल्याकडे तर काहीच नाही. आपल्याकडे फक्त काय आहे? आपल्याकडे एक घरकुल आहे, त्याच्या पुढे एक वाटा आहे, आणि वाट्याच्या पुढे एक शिर्डीचा खुटा आहे. एवढे ह्याच्यापेक्षा आपल्याकडे जास्त काय नाही महाराज. वाईट वाटतं, एवढ्या मोठ्या माणसाचा शेवट वाईट झाला. तुम्ही म्हणसाल कसा वाईट झाला? सांगतो ना कसा वाईट झाला. सत्ता संपत्ती तारुण्य असताना त्याच्या लक्षात आलं नाही कसं वागायचं ते. माणसाला सत्ता सुद्धा भेटते बाबा, तारुण्य सुद्धा भेटते, सत्ता सुद्धा भेटते, तारुण्य भेटतं, संपत्ती भेटते, पण संपत्ती आली की महाराज त्याच्या मग अनर्थ आहेत. संपत्ती आली पण महाराज पूर्वजांचा त्याच्यावरती आशीर्वाद आहे, तर ती संपत्ती योग्य मार्गाने चालते. मी मगाशी सांगितलं या परिवाराला द्यावे ते धन्यवाद थोडे आहेत. तात्यांची कृपादृष्टी या परिवारावरती आहे, म्हणून एवढा मोठा महाराज या ठिकाणी सोहळा या ठिकाणी कीर्तनाच्या माध्यमातून, फुलाच्या माध्यमातून या ठिकाणी होतोय. अवघड आहे. भली मोठे परिवार मी सुद्धा बघितलेले, डोळे देखता लायाला गेलेले आहेत. आमच्या एका पाटलानं, आमची ते पाटलानं, इथल्या ना बरं का, आमच्यातल्या पाटलानं पैसे जाळून चहा केला एका ठिकाणी. पैसे जाळून गावगावची पाटलं बोलावली आणि पैसे जाळून चहा केला. फक्त पाटलं म्हणत होती वा पाटील वा वा पाटील. म्हणलं की पाटलानं महाराज 1000ची नोट फेकायची. पहिली 1000ची नोट होती, 1000ची नोट. वा पाटील 1000ची नोट, वा पाटील 1000ची नोट. तुम्हाला सांगू का, आता चहा प्याला पैसा नाही, संपत्ती येते, पण ऐकता का, ऐकता का, आपल्या खिशामध्ये पैशाचा खळखळाट नसला तरी चालेल. आपल्या खिशामध्ये पैशाचा खळखळाट नसला तरी चालेल, फक्त असलेल्या पैशाबरोबर कुणाचा तळतळाट फक्त नसावा. तळतळाट घेऊन जगू नका. आंधळा धृतराष्ट्र होता महाराज, भावाच्या संपत्तीवरती डोळा ठेवला. पंडूराजानं सांगितलं ऐक रे बाबा, माझे पांडव लहान आहेत, हे मोठे झाल्यानंतर त्यांना ही जमीन देऊन टाक, तत्पूर्वी तुझ्याकडे ठेवू बाबा. पांडव मोठे झाले, आंधळ्या धृतराष्ट्राला ती जमीन मागितली तरी महाराज त्यानं सांगितलं सुईच्या टोकावरती बसल एवढी सुद्धा जमीन मी पांडवांना देणार नाही. ही भूमिका मांडली, नाही देणार. म्हणून लक्षात असू द्या, लुबाडलेली जमीन, लुबाडलेला पैसा लय दिवस टिकत नाहीत. वाक्य ऐकता का? आता सुंदर वाक्य आहे का? लुबाडलेली जमीन, लुबाडलेला पैसा ही प्रेतावरची फुलं आहेत, आणि कष्टानं कमावलेली जमीन आणि कष्टानं कमावलेला पैसा म्हणजे देवाघरची फुलं आहेत. सामान्य गोष्ट नाही. लुबाडलेला पैसा जर नुसता 100ची जरी नोट आपल्या खिशात जरी असली ना महाराज, तरी त्या 100च्या नोटाचा महाराज दोष आपल्याला लागतोय. सामान्य गोष्ट नाही हो. तुम्ही 1000 रुपये जर कुणाचे लुबाडलेले असतील, लक्षात असू द्या, हे 1000 रुपये तुमचे लाख रुपये कधी घेऊन जातील तुम्हाला सांगू शकणार नाही. संपत्ती लुबाडली, भावाच्या संपत्तीवरती डोळा ठेवला महाराज, काय वर राहिलं नाही.
एवढा मोठा आंधळा धृतराष्ट्र होता, पण वाटोळ ह्याच्यामध्ये झालं. मुलांवरती डोळं झाकून प्रेम केलं. जरा मुलांवरती येऊन द्या मला, ऐका. मुलांवरती डोळं झाकून प्रेम केलं. पोरांनी काय केलं माहितीये का? बसलेले मंडळी लक्षपूर्वक ऐका, कुजबुज करू नका. मी बराबर 12 फुलं टाकतो, काळजी करू नका. मी वेळेचा पक्का आहे, फक्त ऐकून जावा. मुलांवरती डोळं झाकून प्रेम केलं. मुलांनी काय केलं महाराज? हस्तिनापुराच्या मालकीणीला भर सभेमध्ये द्रौपदीला ओढत आणली आणि महाराज वस्त्रहरणाचा प्रसंग आहे. द्रौपदीचं वस्त्रहरण महाराज त्या सभेमध्ये चालवलेलं आहे. पण किमान सभेमध्ये बसलेल्या लोकांनी तरी उठून म्हणाय पाहिजे होतं, पोरांनो काय चाललंय रे, बंद करता का नाही? पण कुणी सुद्धा सभेमध्ये उठलं नाही. सभेमध्ये काय बारकी माणसं बसली होती का? पितामह भीष्माचार्य त्या सभेमध्ये बसले होते. भीष्माचार्य पदवी सामान्य नाही महाराज. पितामह भीष्माचार्य, देव ज्यांचं महाराज दर्शन घेतो, पितामह भीष्माचार्यांचं दर्शन घेतो होता देव स्वतः. सामान्य अधिकार नव्हता पितामह भीष्माचार्यांचा. पण ऐका, 100 मुलांवरती डोळं झाकून प्रेम केल्यामुळं 100च्या 100 मुलांना मरावंच लागलं. परवाची बातमी महाराज ऐकली कानाला, महाराज खूप वाईट वाटतं, मनाला खूप वाईट वाटलं, ऐकायला खूप महाराज कर्कश वाटलं. का? मालेगाव मध्ये 3 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार झाला. मी आलेल्या सर्व वडीलधारी मंडळींना, माता भगिनींना एक महाराज सूचना करतो, अखंड महाराष्ट्राला या महाराज शूटिंगच्या माध्यमातून महाराज माझं एक सांगणं आहे, जरा जागवा, मुलांवरती योग्य ते संस्कार करा. आपला मुलगा योग्य त्या महाराज मार्गाने चाललाय का जरा महाराज हे दक्षता घ्या. आपली मुलगी योग्य त्या मार्गाने चालली का दक्षता घ्या. मी काय सांगतोय महाराज, आपल्या मुलाला महाराज सांगा, आपल्या घरी सुद्धा आपली बहीण आहे. तू बाहेर पडल्यानंतर तुझ्या नजरेस जी स्त्री भेटेल ती तुझी बहीणच आहे, हे त्या मुलाला तुम्ही सांगा. तरच महाराज समाजामधील अत्याचार थांबतील. वाईट वाटलं महाराज, 3 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार होतो. वाईट वाटतं ऐकायला. अरे आपण लांबून ऐकतो ह्या गोष्टी, आपल्या घरी घडल्यानंतर महाराज डोळ्यातून पाणी येतं. आपल्या घरी घडलं तर महाराज असं ऐकायला सुद्धा वाईट वाटतं आपल्याला. एक लक्षात असू द्या, मुलांवरती संस्कार करण्याची वेळ आहे. मी सांगतो, तुम्ही नाही नामस्मरण केलं तरी चालेल, कीर्तनाच्या गादीवरून सांगतो मी, पण तुमच्या मुलांवरती योग्य ते संस्कार करूनच मरा. वाईट परिस्थिती समाजामध्ये, मी तर म्हणतो मुलांना शिकवलंच पाहिजे. का? गरिबीतून श्रीमंतीकडे जाण्याचा समाज मान्य मार्ग म्हणजे शिक्षण आहे. शिकीचं दूध आहे आणि ते मुलांना दिलंच पाहिजे. पण मुलांना तेवढं शिकवा, पोरं आपल्याला लायक समजतील. एवढं नका शिकवू, पाक पोरं आपल्याला नालायक समजतील. वाईट वाटतं. रिटायर मेजर आहे, रिटायर, तुम्ही जरा बातम्या वाचत जा. रिटायर मेजर आहे, रिटायर मुलं आहेत. मुलांनी एक नोकर लावला महाराज सेवेसाठी, नोकर. तो नोकर त्या मेजरला खोलीमध्ये कुलूप घालून बाहेर काहीतरी वस्तू आणण्यासाठी गेला आणि तिकडं त्याचा अपघात झाला. मुलं परदेशामध्ये. रिटायर मेजर 3 महिने एकाच खोलीत तडफोडून जीव गेला. मुलं माघारी आल्याबरोबर ती खोली उघडली तर नुसता त्या मेजरचा सापळा दिसला. लक्षात असू द्या, कशासाठी आपण मुलं शिकवतोय हेच मला लक्षात येत नाही अजून. मी वेळोवेळी सांगतोय, पोरगा चांगला अधिकारी झाला पाहिजे, मुलगी चांगली अधिकारी झाली पाहिजे, या मताचा मी आहे ना. पण मुलांवरती शिक्षणाबरोबर घरचे हिंदू धर्माचे संस्कार द्यायला विसरू नका. पारमार्थिक दृष्ट्या संस्कार द्यायला विसरू नका महाराज. जर तुम्ही संस्कार द्यायला विसरला, पोरग 1 लाख रुपये पेमेंट घेईल महाराज. 1 लाख रुपये त्याला पगार असेल, पण ती पोरग आई वडिलाला सांभाळू शकत नाही, नाही सांभाळू शकत. महाराज सांगतात, आम्ही आमचा शेवट गोड केला, भगवान परमात्मा आम्हाला भेटला. काही लोक म्हणतील आम्हाला
आमचा शेवट कधी गोड होईल? तुमचा मुलगा चांगला महाराज मार्गावरती गेला, तुमचा मुलगा अधिकारी झाला, तुमची मुलगी अधिकारी झाला, बस तुमचा शेवट गोड झाला. दुसरं तुमच्या जीवनामध्ये काहीही करू नका. पोरं चांगली शिकवा आणि मुलांवरती योग्य ते संस्कार द्या. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, शेवट गोड झाल्यानंतर आम्ही आलो कुठं? आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. विठोबा रखुमाई, अरे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. कुंडली खवरदा हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा. हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज सब संतन की जय. विठोबा रखुमाई. शेवट तो भला, माझा भाऊ गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आलो निजाच्या माहेरा. माहेरला आल्यानंतर भगवान परमात्मा आम्हाला भेटला. बोला महिला मंडळ, माहेर सासूला असतं का सुनेला असतो? फुलं घेत असताना कोणी बोलू नका. बोला, माहेर सासूला असतं का सुनेला असतं? बोला की पटकन, आपल्याला पुढे जायचंय. विचार करून सांगण्यासारखी गोष्ट आहे. दोघीला बी असतं की, सासूला बी असतं, सुनाला बी असतं. माहेर दोघीला बी असतं. तसं महाराज तुम्हालाच फक्त माहेर नाही, ह्यांना सुद्धा माहेर आहे. माझे माहेर पंढरी, पंढरी माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तिरी, आहे भिवरेच्या तिरी. माझे माहेर पंढरी, पंढरी माझे माहेर पंढरी. सगळ्याला माहेर आहे, पण माहेरात आल्यानंतर महाराज कोण असतो? माहेरात आल्याबरोबर आई वडील असतात, बरोबर ना? आता या परिवारामध्ये मुली या परिवारामध्ये आल्याबरोबर, उमऱ्यामध्ये आल्याबरोबर आता पाहिलं तर तात्या दिसणार नाही दिसणार. इतक्या दिवस तुम्ही या ठिकाणी येत होता, तरी तुमची रिकामी पिशवी कधी सुद्धा माघारी जाऊन दिली नाही बापाने महाराज. आणि बाप असाच असतो, मुलीची पिशवी कधी सुद्धा रिकामी जाऊन देत नाही, कधीच नाही. कांदा असू द्या, बटाटा असू द्या, कुठलीही गोष्ट असू द्या, मुलीच्या पिशवीमध्ये टाकत असतो. थरथरल्या हातामधून बाप महाराज दाराच्या पुढे बसलेला आहे, सोप्यामध्ये बसलेला आहे. बाप थरथर थरथर हात कापतोय आणि मुलीला बोलवून घेतलं, पोरे इकडे ये, चाललीस का? हो चालली. हातामध्ये असलेली फाटकी नोट 50ची महाराज मुलीच्या हातावरती ठेवतो बाप आणि सांगतो, ही 50ची नोट आहे, तुझ्या संसाराला होतं असू दी. पोरगी म्हणते, बाबा तुम्ही मला लय मोठ्या घरी दिले, मला काही कमी नाही, तरी पण बाप म्हणतो ही 50ची तुझ्याकडे नोट राहून दे, तुला कामाला येतलं पैक. एक लक्षात असू द्या, बाप असाच असतो, रात्रंदिवस आपल्यासाठी कष्ट करणारा, तो म्हणजे बाप आहे. आईला पैक मागितल्यानंतर आई महाराज बापाच्या शर्ट मधूनच महाराज पैक काढते, बरोबर आहे का नाही? आणि महाराज आपल्या मुलाला देते. रात्रंदिवस बाप कष्ट करत असतो. आलेली तरुण मंडळी कीर्तनासाठी लक्षपूर्वक आहे का? बनकर परिवारामध्ये हा कीर्तन सोहळा संपन्न होत आहे. या परिवारामध्ये आल्यानंतर एक वाक्य महाराज चांगला ऐकून जावा. काय वाक्य आहे ते? तरुण मंडळी कीर्तनामध्ये आलेले आहेत, काही तरुण मुली माझ्या भगिनी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांच्यासाठी एक वाक्य आहे, बापा इतकं कमवता नाही आलं तरी चालल,
बापा इतकं कमवता नाही आलं तरी चालल, फक्त बापानं कमावलेलं फक्त गमावू नका. तो अधिकार आपल्याला नाहीच. बापानं कमावलेलं फक्त गमावू नका. तो बाप सामान्य नाही महाराज. माझ्या डोळ्यातली आसव, माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेनं पुसताना पोरी हुंद का दाटतो या. गोष्ट बापाची सांगताना त्याच्या फाटक्या सदऱ्याला कशी ठिगळा जोडलेली, कशी आयुष्याला त्यान आहो कातर लावलेली. मला कसस होत या, मला कसस होत या कुणी बाबा म्हणताना पोरी हुंद का दाटतो या. गोष्ट बापाची सांगताना. बापाचं कष्ट हे सगळ्यात जास्त आहे. बापाचं कष्ट हे सगळ्यात जास्त आहे. मुलीवरती निस्वार्थी भावनेनं, मुलावरती निस्वार्थी भावनेनं बाप हा प्रेम करत असतो. लक्षपूर्वक ऐका. अहो एवढा मोठा परिवार उभा करणं सामान्य गोष्ट नाही. आपले आई वडील काय कष्ट करतात, सगळं दुःख सहन करतात आणि सुखाचे दिवस आल्याबरोबर हे सुखाचे दिवस आपल्या नातवंडांना आणि आपल्या लेकराला देऊन टाकतात. दुःखाचे दिवस आई वडील सहन करतात बाबा. हे आई वडील आहेत. कित्येक महाराज बाप या ठिकाणी, महाराज वडीलधारी मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. रात्रंदिवस आपल्या मुलासाठी कष्ट करतात, आपल्या मुलीसाठी कष्ट करतात. का? आपला मुलगा मोठा व्हावा, आपली मुलगी मोठी व्हावी. बसलेले मंडळी, मला फक्त एकच वाक्य मला सांगायचे तुम्हाला, फक्त एक वाक्य. मला सगळ्यांनी ते उत्तर द्या. मला सांगा, बापामुळं मुलाची कर्तबगारी वाढते का मुलामुळं बापाची कर्तबगारी वाढते? हो बोला पटकन. नाही उदाहरण आहे का? चला 2 मिनिटाचं उदाहरण सांगतो. उदाहरण सगळ्यांनी लक्षपूर्वक आहे का? ताट बसा सगळ्यांनी. उदाहरण आहे का? 0 मिनिटात उदाहरण सांगतो, कीर्तनाला पूर्णविराम देतो. उदाहरण असं आहे, मुलामुळं बापाची कर्तबगारी वाढते का बापामुळं मुलाची कर्तबगारी वाढते? हे तुम्ही मला सांगायचं, मी सांगणार नाही. आता त्याच्यासाठी उदाहरण आहे का? बाप मंत्रे काय आहे? बाप मंत्रे पण पोरग पेनार निघालं. ऐकताय का? बाप मंत्री आहे पण पोरगा पेनारा निघाला. गाव काय म्हणालो? काय नाही बर का? त्याच्याकडे मंत्रीपद आहे, त्याच्याकडे लय मोठी गाडी आहे, त्याच्याकडे लय मोठी महाराज जमीन आहे. काय करायचंय महाराज त्याच्या गाडीला? हा काय करायचंय त्याच्या पदाला? पोरग वाया गेलं ना. बरोबर आहे की नाही? आता त्याची दुसरी बाजू आहे का? इकडं बाप मंत्री, पोरगा पेनारा निघाला. आता पोरगा मंत्री आणि बाप चावडीपासून चालला होता. चावडीवरती बसलेल्या लोकांनी सहज त्या बापाला विचारलं, होय लय डुलत चाललाय मंत्र्यासारखा? बाप काय म्हणालो? अय बाप काय म्हणाल? लय डुलत चाललंय मंत्र्यासारखा. बाप काय म्हणाल? अरे मंत्री नाही रे, मंत्र्याचा बाप आहे. ही कुणामुळं कुणाची कर्तबगारी वाढली? बोला की. मुलामुळं बापाची कर्तबगारी वाढत असते. आपला परिवार गरीब असला तरी चालल, पण पोरं चांगली शिकल्यानंतर बापाची कर्तबगारी वाढत असते. फक्त योग्य संस्कारानं पारमार्थिक दृष्ट्या जर पोरं शिकवली तर आईची कर्तबगारी वाढते आणि महाराज बापाची सुद्धा कर्तबगारी वाढते. बाप सामान्य नाही महाराज. मुलीचं लग्न लावलं, मुलीचं लग्न लावल्यानंतर सगळ्या गोष्टी महाराज सगळ्या गोष्टी दिल्या. मुलगी अशी आहे, नवरा बायकोची भांडणं व्हावी, नवरा बायकोची भांडणं झाल्यानंतर बाप उपाशी झोपतो, पण पोरगी महाराज उपाशी झोपून देत नाही बापाला. ताट भरून वाढून आणते. बाबा उठा, जेवण करा. बाप म्हणतो मला जेवायचं नाही. मुलगी म्हणते बाबा तुम्ही नाही जेवला तर मी सुद्धा जेवणार नाही. ही आहे महाराज मुलीचं प्रेम आहे. मुलीच्या लग्नामध्ये सगळ्या गोष्टी महाराज बाप देत असतो, काही सुद्धा गोष्ट कमी करत नाही. एका मुलीचं लग्न लावलं, सगळ्या गोष्टी लग्नामध्ये दिल्या, काही सुद्धा कमी केलं नाही. पण ऐका, सगळ्या गोष्टी दिल्या. पोरगी महाराज सासरी गेली आणि 3 महिन्यामध्ये मुलगी माघारी आली. रडत
आणि रडत आल्याबरोबर आईला काळजी लागून राहिली. का म्हण पोरगी रडत असेल बर, का मुलगी रडत असेल. मुलीला विचारलं तर मुलगी सांगते, बाबा तुम्ही मला सगळं दिलं. आई तू मला सगळं दिलं लग्नामध्ये, पण आई सगळ्या गोष्टी घरी माझ्या चांगल्या आहेत त्या, पण माझ्या कपाळावरचं कुंकू पुसणार आहे. अगं पोरे झालंय काय. मुलगी सांगते, बाबा आई माझ्या कपाळावरचं कुंकू पुसणार आहे, कारण का माझ्या मालकाच्या दोन्ही सुद्धा किडन्या खराब आहेत त्या. आई वडिलांना करायचं काय. त्याच वेळेस दुसऱ्या दिवशी मुलगी सासरी जाताना बाप सांगतो, पोरे तुझी पिशवी कधी सुद्धा रिकामी गेली नाही, आता सुद्धा तुझी पिशवी कधी सुद्धा मी रिकामी जाऊन देणार नाही. पोरगी म्हणते, बाबा आता तुम्ही माझ्या पिशवीत असं काय टाकणार आहे, माझ्या कपाळावरचं कुंकू पुसणार आहे. त्याच वेळेस बाप सांगतो, पोरे ऐक, पिशवी रिकामी घेऊन जाऊ नको. का. अगं तुझ्या मालकाला वाचवण्यासाठी मी स्वतः माझी किडनी देणार आहे. ही बापाचं प्रेम आहे, लक्षात असू द्या. बाप आणि आई ही निस्वार्थी भावनेनं प्रेम करतात, आणि संत सुद्धा जीवावरती निस्वार्थी भावनेनं प्रेम करतात. लक्षपूर्वक ऐका. म्हणून महाराज सांगतात, परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागीला. आम्ही विचार करत नाही आम्ही आमच्या जीवनामध्ये काही दुःख सोसलं. आम्हाला एकदा देव भेटला की आमची वाणी देवमय झाली. तुका म्हणे वाणी, 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 तुका म्हणे वाणी. गेली आता घेऊ दनेरा, गेली आता, गेली आता घेऊ धने, गेले आता घेऊ धने, आलो निजाचा माहेरा, आलो निजाचा माहेरा. गेली आता घेऊ धने, गेली आता घेऊ धने, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा. बेटी रखुमाईचा वरा, बेटे बेटे रखुमाईचा वरा. रघुमाईचा वरा, बेटी बेटी हा
वा